उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञ कर्म। नमस्कार, आज आपण पाहतोय हिरव्या मुगाचे धिरडे. करायला अगदी सोपे आहेत आणि एकदम हेल्दी असे आहेत. चला तर पाहूया. याच्यासाठी मी एक मोठी वाटी मूग रात्रभर भिजत ठेवलेत. आता सकाळी हे स्वच्छ धुवून घेतलेत आणि याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे. अगदी बारीक वाटायचे. वाटताना याच्यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे, 4 हिरव्या मिरची आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, 5-6 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरं. हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे. हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि उरलेले मूग पुन्हा याच्यामध्ये वाटून घेते आहे. सगळे मूग अगदी छान बारीक वाटून घेतलेत. आता मिक्सरचं भांडं धुवून याच्यामध्ये ते पाणी घालते आहे. साधारण अर्धी वाटी पाणी मी आत्ता घातलं आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घातला आहे म्हणजे याला मुगाला छान बाइंडिंग येईल. हा बारीक रवा आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आणखीन लागेल तसं थोडंसं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे. हे आता एक 10 मिनटासाठी हे झाकून ठेवते म्हणजे रवा छान फुगून येईल. रवा फुगून आला आहे. याला थोडं आणखीन पाणी लागेल. अर्धी वाटी पाणी पुन्हा घातलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेते आहे. हे पीठ आपल्याला खूप पातळ नाही करायचं. आता याच्यामध्ये चवीपुरता मीठ घातलं आहे आणि हे एवढंच घट्ट ठेवायचं आहे. आता याला थोडीशी रंग येण्यासाठी हळद घालते आहे आणि 1/2 चमचा हिंग घालते आहे. हिंगामुळे पचनासाठी चांगलं होतं. तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे. आता 1 चमचाभर पीठ याच्यामध्ये घालून याला छान पसरवून घ्यायचं आहे. हे आपल्याला खूप पातळ नाही पसरायचं, थोडं जाडसरच ठेवायचं आहे. पहा, या पद्धतीने हे पसरवून घेतलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवते आहे. 1 मिनिटभर याला वाफ घ्यायची आहे. गॅसची फ्लेम लो करायची आहे. आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे. याला तुम्हाला दुसऱ्या बाजूला तेल, तूप जे काही हवं आहे ते लावायचं आहे आणि याला उलटी करायचं आहे. पहा, मस्त छान जाळीदार आणि खमंग असं हे तयार झालं आहे धिरडं. याच पद्धतीने मी सगळी धिरडी करून घेते आहेत. गरम गरम खायलाही खूप छान लागतात. हे नुसतं खाल्लं तरीसुद्धा खूप छान लागतं. सॉस किंवा चटणीबरोबरही तुम्ही खाऊ शकता. अतिशय हेल्दी असा हा नाश्ता आहे. सकाळी एकदा खाल्लात की दिवसभरासाठीची ताकद तुम्हाला मिळून जाईल. ही रेसिपी नक्की करून पहा आणि आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.